ज्वारी, बाजरीचं पीठ आणि चण्याच्या पिठाचे मी थालीपीठ मी केली आहेत आणि ह्याच्यामध्ये भरपूर मेथी, कारण आता मेथीची भाजी खूप मिळते, तर भरपूर मेथी धुवून स्वच्छ पाण्यातून काढून अगदी बारीक चिरून मेथी टाकली आहे आणि शेवग्याच्या शेंगा ज्या आपण आणतो त्या शेंगाच्या म्हणजे त्या झाडाची जी पानं असतात मोरिंगा, ती पानंसुद्धा ह्याच्यात मी टाकली आहेत आणि मसाल्यासाठी मी हिरवी मिरची, लसूण, जिरं, ओवा आणि तीळ ह्याचं वाटण म्हणजे बारीक करून घेतलं आणि ते ह्याच्यात मिक्स केलं आहे. हळद, मीठ जसं चवीप्रमाणे हवं आहे तसं आणि पाणी अगदी कमी घ्यायचं आहे आपल्याला आणि छान खरपूस तेलावरती हे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचे, परतून घ्यायचे आणि गरम गरम